एकदम खास, कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही। पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या। मध्यग्राममध्ये कारमधून घरी परतताना चंद्रनाथ रथ यांच्यावर गोळ्या झाडल्या। नियोजित पद्धतीने हत्या केल्याचा सुवेंदू यांचा आरोप। चंद्रनाथ रथ यांच्या हत्येनंतर पोलिसांच्या तपासाला वेग। हल्लेखोरांची गाडी जप्त, जिवंत काडतूसह पाण्याच्या बाटल्या जप्त, बोटांच्या ठशांवरून फॉरेन्सिक टीमकडून तपास सुरू। पश्चिम बंगालच्या विधानसभेचा कार्यकाळ आज संपणार। राजीनामा न देण्यावर अजूनही ममता बॅनर्जी ठाम। आज अखिलेश यादव समर्थन देण्यासाठी पोहोचणार। तामिळनाडूतल्या सत्ता स्थापनेसंबंधी मोठी घडामोड। अण्णा द्रमुकच्या 47 पैकी 28 आमदारांना पुदुच्चेरीला नेलं। टीव्हीके सोबत सत्ता स्थापना करावी अशी 28 आमदारांची मागणी। केरळमध्ये सरकार बनवण्याच्या हालचालींना वेग। आज सकाळी 10:30 वाजता विधिमंडळाची बैठक। मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत रमेश चेन्निथालांचं नाव आघाडीवर। बिहारमध्ये सम्राट सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार। भाजपचे 12 मंत्री तर जेडीयूचे नितीश कुमारांचे पुत्र निशांतसह 11 मंत्री शपथ घेण्याची शक्यता। पंतप्रधान मोदींचा रोड शो होणार। पुण्यातल्या दौंडमध्ये वडिलांकडून 9 वर्षांच्या मुलीची निर्घृणपणे हत्या। तिसरीच्या परीक्षेत दुसऱ्या क्रमांकाने पास झाली म्हणून हत्या। वडिलांच्या भीतीने केली होती मार्कशीटमध्ये खाडाखोड। अशोक खरातच्या बँक लॉकरमधून ईडीनं जप्त केलं 1,10,00,000चं सोनं आणि 5.25 लाख रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर्स। खरातच्या मुलीच्या उपस्थितीत ईडीची कारवाई। सोन्याच्या दरात प्रति तोळा 3,200 रुपयांची वाढ। सोन्याचा भाव 1,51,000 रुपयांवर। चांदीच्या दरामध्येही 10,000 रुपयांची वाढ होऊन किलोचा दर गेला 2,55,000वर। पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतानं सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरला 1 वर्ष पूर्ण। दहशतवाद्यांना पाठबळ देणारं पाकमधील लष्करी तळ केले होते उद्ध्वस्त।